आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभला आहे। राज्यातील विविध भागात अनेक प्राचीन मंदिरे आहेत। या प्रत्येक मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे। तुम्हाला देव दानव आणि त्यांच्यातील युद्धाबाबत माहिती असेलच। देवांचे गुरु होते बृहस्पती, तर दैत्याचे गुरु होते शुक्राचार्य अशी नोंद पुराणात आहे। दैत्यगुरु शुक्राचार्य यांचे एकमेव मंदिर महाराष्ट्रात आहे। दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात शुक्राचार्यांचं एकमेव मंदिर आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या गुरु शुक्राचार्य मंदिरात शुभ कार्य विवाह करण्यास कुठलाही मुहूर्त लागत नाही, असे हे जगातील एकमेव मंदिर आहे अशी मान्यता आहे। अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील कोपरगाव हे गुरु शुक्रांचं कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं। याच ठिकाणी त्यांनी तप व वास्तव केला आहे। या भूमीवर त्यांचा आश्रय होता अशी नोंद इतिहासात सापडते। दैत्यगुरु शुक्राचार्य हे महर्षी भृगु यांचे पुत्र तर ब्रह्मदेवांचे नातू होते। देव दानवांच्या युद्धात दैत्यांना मार्गदर्शन त्यांनी केलं। गोदावरी नदीच्या किनारी गुरु शुक्राचार्य यांची समाधी मंदिर आहे। या गुरु शुक्राचार्य मंदिरात शुभ कार्य विवाह करण्यास कुठलाही मुहूर्त लागत नाही, असं जगातलं हे एकमेव मंदिर आहे। अगदी सिंहस्थ काळ असला तरीही येथे लग्न लागतात। आजही या मंदिरात मुहूर्त, वेळ, नक्षत्र यांचा कोणतेही दोष न लागता 12ही महिने इथे विवाह सोहळे संपन्न होतात। कोपरगाव इथे असलेले जगातील एकमेव मंदिर अशी ओळख असलेले शुक्राचार्य मंदिर इथे आपण आज आलेलो आहोत। आणि काय ह्या मंदिराचा इतिहास आहे आपण हे अध्यक्षांकडून जाणून घेऊयात। काय या मंदिराचा इतिहास आहे आणि किती प्राचीन मंदिर आहे। नमस्कार, जय शुक्राचार्य। सर्वप्रथम मी सुदर्शन न्यूज चॅनलचं या शुक्रतीर्थावर म्हणजेच परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये हार्दिक स्वागत करतो। हे जे मंदिर आहे हे जगातील एकमेव असं ओळखलं जाणारं शुक्राचार्य महाराजांचं मंदिर आहे। एकमेव यासाठी आहे की शुक्राचार्य महाराजांचं प्रत्यक्ष वास्तव्य असलेलं हे मंदिर आहे। या ठिकाणी त्यांचा आश्रम होता आणि त्यांच्याकडे असलेला दुर्मिळ असा मृत संजीवनी विद्येपासून बनलेला संजीवनी मंत्र जो होता तो मंत्र सिद्ध करण्यासाठी ते इथे आले होते। त्यांचा आश्रम इथे होता। त्यांनी तो मंत्राचा प्रत्यक्ष वापर उच्चारण इथे केलेला आहे, म्हणून हे जगातील एकमेव असं मंदिर आहे। या मंदिराचा इतिहास तसा पाहिला तर हजारो वर्षापूर्वीचा आहे। शुक्राचार्य महाराज जे होते, शुक्राचार्य महाराज हे ब्रह्मदेवांचे ऋषिकुळातील जे पुत्र होते त्यांच्यापैकी भृगु ऋषींचे पुत्र शुक्राचार्य महाराज आहेत। म्हणजे ज्यांनी सृष्टी निर्माण केली, ज्या सृष्टींचं निर्माण ज्यांनी केलं असे ब्रह्मांचे ते नातू होते। म्हणजे आपण असं म्हणूया की पृथ्वीच्या मानवजात निर्माण झाल्यानंतर सेकंड जनरेशन पासूनचा इतिहास या मंदिराला आहे। म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे। आणि त्यांच्याकडे असलेला संजीवनी मंत्र तो सिद्ध करण्यासाठी ते इथे आले होते। तर तो मंत्र सिद्ध त्यांनी त्यावेळेस शुक्राचार्य महाराज त्यांचे समकालीन बृहस्पती जे देवगुरु झाल्यानंतर हे जीव आणि कवी या नावाने ओळखले जात पूर्वी, हे दोघे समकालीन आणि बंधू होते, चुलत बंधू। अंगिरस ऋषींचे पुत्र बृहस्पती आणि भृगु ऋषींचे पुत्र शुक्राचार्य हे समकालीन विद्यार्थी जसे अंगिरस ऋषीकडेच विद्यार्थ्यांसाठी जात असत। पण अंगिरस ऋषींचे पुत्र बृहस्पती असल्यामुळे त्यांचा जास्त कल त्यांच्या पुत्राकडे असल्यामुळे गौतम ऋषींच्या सांगण्यावरून शुक्राचार्य महाराजांनी त्यांचा आश्रम सोडला आणि त्यांनी हिमालयात जाऊन भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली। आणि घोर तपश्चर्या करून भगवान शंकर ज्यावेळेस त्यांना प्रसन्न झाले, त्यांनी अनेक विद्यासह दुर्मिळ असा महामृत्युंजय मंत्रापासून बनलेला संजीवनी मंत्र सुद्धा मिळवला भगवान शंकराकडनं। आणि तो मंत्र त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी याचा वापर करूया म्हणून ते बृहस्पतीकडे गेले। म्हणजे त्यांचे जे समकालीन मित्र होते, त्यांचे बंधू होते बृहस्पती यांच्याकडे। तर बृहस्पती त्यावेळेस देवगुरु झालेले होते, त्यामुळे त्यांनी शुक्राचार्यांना सांगितलं की मी आता देवगुरु झालेला आहे, त्यामुळे मी माझ्या कामात व्यस्त आहे, तर तुम्ही तुमचं म्हणजे थोडक्यात त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला। मग शुक्राचार्य महाराज या मानवजातीच्या कल्याणासाठी, ज्यांना आपण असुर जात म्हणतो किंवा राक्षस म्हणतो किंवा दैत्य म्हणतो, दैत्य या शब्दाचे अनेक अर्थ आहेत। सूर म्हणजे देव, असुर म्हणजे जे पृथ्वी तलावर राहतात त्यांना आपण असुर म्हटलं जातं। म्हणजेच आपल्यासाठी किंवा मानवजातीच्या कल्याणासाठी की ज्यांची वृत्ती थोडीशी असुरी आहे यांच्या कल्याणासाठी त्यांनी त्याचं गुरुपद स्वीकारलं। आणि गुरुपद स्वीकारून त्यांनी ते आश्रम टाकला आणि ते विद्यार्थ्यांचं काम करू लागले। पण त्यावेळेस व्हायचं काय की गुरु शुक्राचार्यांकडे संजीवनी मंत्र असल्यामुळे ते त्यांचे जे काही शिष्य होते, त्यावेळेस देव दानव युद्ध चालू असायचं सारखं। मग युद्धात मारले गेलेले दानव किंवा मग त्यांचे शिष्य जे होते त्यांना शुक्राचार्य महाराज पुन्हा जिवंत करायचे संजीवनी मंत्राद्वारे। त्यामुळे पृथ्वीचा जो बॅलन्स आहे, कारण पृथ्वी एकदा ब्रह्मांडी सृष्टी निर्माण केली, विष्णू त्याचं पालन करतो, शिव त्याचा संहार करत असतात।
त्यामुळे हा जो बॅलन्स मेंटेन होतो हा शुक्राचार्य महाराजांच्या त्या पुन्हा पुन्हा जिवंत करण्यामुळे तो बॅलन्स बिघडायला लागला. त्यामुळे देव लोकांना चिंता वाटायला लागली. मग देव लोक सगळे भगवान शंकराकडे गेले की आपणच हा मंत्र यांना दिला आहे, त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा, नाही तर पृथ्वीचा सर्व बॅलन्स बिघडून जाईल. मग त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं की या मंत्रावर एक मेक आहे, तो मंत्र जर षटकर्णी झाला ॲट अ टाईम, एकाच वेळेस जर तो 6 कानांनी ऐकला गेला तर ज्यांनी त्याचं उच्चारण केलं आहे त्याचा प्रवाह नष्ट होऊन जाईल. तर आता याच्यानंतर तुम्हाला काय उपाय करायचा तो करा म्हणून. मग त्या देव लोकांनी मिटिंग करून, देवांनी सर्व मिटिंग करून त्याने बृहस्पतीचे पुत्र जे होते कचदेव यांना शिष्य बनून इथे गुरु शुक्राचार्यांकडे पाठवलं आश्रमामध्ये विद्यार्जन करण्यासाठी. तर गुरु शुक्राचार्य हे अंतर्ज्ञानी होते, त्यामुळे त्यांना असं म्हणलं की हे कोण आहे आणि कशासाठी आले. तरी त्यांनी गुरुधर्म सोडला नाही, त्यांनी त्यांना शिष्यत्व दिलं आणि ते कचदेवांनी पण त्यांची चांगल्या प्रकारे सेवा केली, ते लाडके शिष्य बनले. त्यामुळे काय व्हायचं की बाकीचे जे त्यांचे समकालीन विद्यार्थी होते त्यांना असूया निर्माण झाली की हे कानामागून येऊन तिकट झाला. मग ते त्यामुळे त्याचं ते कचदेवाचे राग करू लागले. मग कचदेवांना त्यांनी ठार मारलं. ठार मारून त्याचे तुकडे कधी वनात फेकून दे, कधी लांडग्याला खाऊ घाल, कधी प्राण्यांना खाऊ घाल, असं पुन्हा पुन्हा घडत गेलं. पण शुक्राचार्य महाराज हे यांना अंतर्ज्ञानाने कळायचं की कचदेव कुठे आहेत ते. आणि शुक्राचार्यांची जी कन्या होती देवयानी, ही सुद्धा कचदेवाकडे आकर्षित झालेली होती. त्यामुळे ती सुद्धा हट्ट करायची की पित्याकडे की त्यांना कचदेवांना परत आणा म्हणून. मग शुक्राचार्य महाराज मग संजीवनी मंत्र जपून कचदेवांना पुन्हा पुन्हा जिवंत करत असत. असं अनेक वेळाच घडलं. मग शेवटी यांनी असं ठरवलं की आता एक फायनल उपाय करायचा म्हणून त्यांनी काय केलं, कचदेवांना ठार मारलं, त्यांना जाळलं आणि त्यांच्या शरीराची जी रक्षा होती ती शुक्राचार्यांनाच प्राशन करवली. प्राशन केल्यामुळे ती शुक्राचार्यांना अंतर्ज्ञानाने कळलं की कचदेव आपल्याच पोटाने. देव यांनी हट्ट करायला लागली की आता काहीतरी तुम्ही त्यांना परत घेऊन या म्हणून. मग परत घेऊन या म्हटल्यानंतर मग आता आणायचं तर ते शुक्राचार्य कचदेव पोट फाडून बाहेर येतील, मग आपण गतप्राण होऊ, याची शुक्राचार्यांना चिंता होती. मग त्यांनी सांगितलं की हा मंत्र माझ्याशिवाय दुसरा कोणाला येत नाही आणि संजीवनी मंत्र जपल्याशिवाय मी पुन्हा जिवंत होणार नाही. म्हणून मग त्यांनी तो देवयानीला उपाय सांगितला की मी हा मंत्र तुला शिकवतो आणि मग कचदेव बाहेर आल्यानंतर तू पुन्हा मंत्रजाप करून मला जिवंत कर. मग असं ठरल्यानंतर मग त्यांनी मंत्रजाप करून देवयानीला मंत्र शिकवला. आणि देवयानीला मंत्र शिकवत असताना कचदेवानी तो पोटामध्येच ग्रहण केला. पोटात ग्रहण केल्यामुळे तो षटकर्णी होऊन गेला. कचदेवाची 2 कान, शुक्राचार्याची 2 कान, देवयानीची 2 कान. षटकर्णी झाल्यामुळे तो शुक्राचार्य महाराजांनी उच्चारला असल्यामुळे त्यांच्याकडच्या मंत्राचा प्रभाव संपून गेला. आणि मग राहिला तो देवयानीकडे आणि कचदेवाकडे. मग देवयानीने मंत्रजाप करून शुक्राचार्य महाराजांना पुन्हा जिवंत केलं आणि परत कामाला लागले. आता ते कचदेवांचा उद्देश साध्य झालेला होता, त्यांना मंत्र प्राप्त झालेला होता म्हणून ते देवलोकी जाण्यास निघाले. पण देवयानीने हट्ट केला की तू माझ्याशी लग्न करा तुम्ही, कारण आपलं प्रेम आहे. म्हणजे ह्या पृथ्वी तलावाची तसं म्हटलं तर ही पहिली प्रेम कहाणी कचयानी आणि देवयानी यांची होती. पण कचदेवांना त्यावेळेस ज्ञात झालं की आता तू, म्हणजे त्यांना त्या अगोदरही माहिती होतं, पण त्यांना हे म्हटलं तू माझ्या गुरुची कन्या आहे, त्यामुळे माझी भगिनी आहेस, गुरु भगिनी. नंतर आता मी तुझ्याच वडिलांच्या पोटातून उदरातून जन्म घेतला, त्यामुळे आपलं नातं भाऊ बहिणीचे, त्यामुळे मी लग्न करू शकत नाही. या मंदिरात तुम्ही कसं जाल? शिर्डी साईबाबा मंदिरापासून नगर मनमाड महामार्गावर हे बेट कोपरगाव स्थान 15 किलोमीटर अंतरावर आहे. शिर्डी येथे गेल्यास जवळच असलेल्या दैत्यगुरु शुक्राचार्य यांची समाधी मंदिरास आपण अवश्य भेट द्या. ब्युरो रिपोर्ट गौरव जोंधळे, सुदर्शन मराठी, अहिल्यानगर.